जिल्हा नियोजन निधीचा विनियोग दर्जेदार कामांसाठी करा। पालकमंत्री नामदार मकरंद पाटील। जिल्हा वार्षिक नियोजनातून सन 2025-26 करिता जिल्ह्याला 612.39 कोटी रुपयाचा निधी प्राप्त होणार आहे। या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे। यासाठी सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग मूलभूत सुविधा दर्जेदार कामासाठी करावा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी दिले आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, विधानसभा आमदार चैनसुख संचेती, संजय गायकवाड, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते। आराखडा 477 कोटीचा आराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे। त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात बैठक होती आणि योग्य पद्धतीने आम्ही या सगळ्या जे मंजूर निधी आहे याचं नियोजन सगळ्या डीपीसीनं सदस्यांनी व्यवस्थित केलेलं आहे। महत्त्वाची बाबी म्हणून कशाला आपण विकास निधी दिला? नाही, महत्त्वाच्या बाबी म्हणजे मुळामध्ये शाळा खोल्यांच्या दुरुस्त्या, शाळांच्या नवीन खोल्या बांधणे, अंगणवाड्या नवीन बांधणे, म्हणजे मुळामध्ये मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर कसं व्यवस्थित करू दिलं जाईल याकरता आम्ही आता जाणीवपूर्वक लक्ष घातलेलं आहे। पुन्हा शाळांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा 100% करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे। मुलांची टॉयलेट शाळेची या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही खूप सकारात्मक निर्णय घेतले। हंगामात जो पीक नुकसान तो एकदाच देण्याचा निर्णय घेतलाय का सरकारने? कशाचा? पीक हंगामात जर नुकसान भरपाई झाली नाही, मुळामध्ये एकदा घेतलाय का असं नाही। मुळामध्ये एका हंगामामध्ये एकदाच नुकसान भरपाई देता येते असा हा जार पूर्वीचा सरकारचा आहे। हा काय आज निर्णय घेतलेला नाही। नाही, ठीक आहे, असं काही सर्व ठिकाणी असेल असं मला वाटत नाही, परंतु असा एखादा अर्धा कर्मचारी असेल तर आपण मला सांगा, त्याच्या जर काही तक्रारी असतील तर आम्ही योग्य ती दखल घेऊ। आम्हाला तशी तक्रार द्या, योग्य ती दखल घेऊ। काय झालं? संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग असं एक पुस्तक लिहिलंय। नाही, मी काय पाहिलं, जर मी वाचलंच नाही तर मी प्रतिक्रिया कशी? सर, रात्री गाव इथे कलेक्टर ऑफिस